जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं YouTube चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो जर तुम्ही कंप्लीट बघितला तर तुम्हाला मी 5 अशा चुका सांगणार आहे ज्या तुम्ही अजिबात करायच्या नाहीत नवीन क्रिएटर असाल तर। आणि मित्रांनो, या चुका पण आहेत आणि यातून तुम्हाला काही टिप्स पण भेटणार आहेत। त्यामुळे आजचा व्हिडिओ जो आहे तो कंप्लीट बघा, तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मध्ये समजेल। कारण मित्रांनो, YouTube वरती जे पण यूट्यूबर चॅनल काढतात त्यातील 99% यूट्यूबर जे आहेत त्या फक्त या चुकांमुळे सक्सेसफुल होत नाहीत आणि 100रातील एकच क्रिएटर असतो ज्या या चुका करत नाही, त्यामुळे सक्सेसफुल होतो आणि लवकरात लवकर ग्रो होतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप माहितीपूर्ण आहे। व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP टेक मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून YouTubeच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सगळ्यात पहिली चूक आहे ती म्हणजे आपण काय करतो, एखाद्या क्रिएटरला कॉपी करण्याचा ट्राय करतो किंवा त्याची जी आहे ती त्याच्यासोबत कंपॅरिझन करतो आपल्या चॅनलचं। म्हणजे एक्झाम्पल जर घेतलं तर एक दोन यूट्यूबर्स आहेत, एक म्हणजे आपण आणि दुसरा आपल्या सोबतचा आपल्या कॅटेगरी मधला आहे। दोघांचेही 1,000 सबस्क्रायबर आहेत। आता मित्रांनो, आपण काय करतो, आठवडाभर व्हिडिओज टाकतो आणि नंतर त्याच्या चॅनलवरती जाऊन चेक करतो तर आपले मित्रांनो 1000 वरून 1100 सबस्क्रायबर झालेले असतात आणि त्या क्रिएटरचे मात्र 1000 वरून 1,500 ते 2,000 सबस्क्रायबर झालेले असतात। मग आपण काय करतो, त्याच्या चॅनलवरती जो पण व्हिडिओ त्याने टाकलेला आहे तो व्हायरल होतोय, मग आपण पण तोच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करतो। कारण आपल्या कॅटेगरी सेम असते आणि त्याने जो व्हिडिओ बनवलेला आहे तो जर आपण आपल्या चॅनलवरती बनवला तर आपला चॅनल देखील चांगल्या प्रकारे ग्रो होईल। जसं त्याचं चॅनल आपल्याला आठवड्याभरातच 1000 सबस्क्रायबर देऊन गेला आणि आपल्या चॅनलवरती फक्त 100च वाढले, मग आपण विचार करतो त्याचा कंटेंट आपल्या चॅनलवरती आहे असं आपण आपल्या स्टाईलमध्ये टाकून दिला तर आपल्या पण व्हिडिओला व्ह्यूज येतील आणि आपला पण चॅनल ग्रो होईल। तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही कंपॅरिझन केले किंवा कॉपी केली तर या ठिकाणी तुम्ही जे आहे ते सुरुवातीलाच ग्रो होणार नाही। कारण तुमच्या ऑडियन्सला, जे पण तुमचे 1000-1100 ऑडियन्स आहेत त्यांना समजून जाईल की तुम्ही या क्रिएटरचं कॉपी करून तुमच्या चॅनलवरती टाकत आहात। आणि जर तसं तुमच्या ऑडियन्सला समजलं तर तुमचा ऑडियन्स काय करेल, तर याचीच कॉन्सेप्ट हा उचलून कॉपी करून टाकतोय तर आपण याला जे आहे ते सबस्क्राईब करण्याऐवजी त्याला सबस्क्राईब करूया, जेणेकरून त्याचा कॉन्टेंट याच्या आधी येतोय तर आपल्याला तिथूनच जे आहे ते आयडिया भेटेल आणि तिथून आपण सर्व काय आहे ती नॉलेज घेऊ शकतो। आणि मित्रांनो, इथंच तुमचं चॅनल डेड होऊन जातो कारण तुम्ही काय करता, दुसऱ्या क्रिएटरची कॉपी करता। मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे की क्रिएटरची कॉपी करा, पण कुठल्या करा, तुमच्या कॅटेगरीमध्ये जास्त टॉपला असणारा जो क्रिएटर आहे तो कशा प्रकारचे कॉन्टेंट बनवतोय आणि त्यामध्ये कशा प्रकारची इम्प्रूव्हमेंट करत आहे तो, तर त्या स्टाईलचे तुम्ही व्हिडिओ जे आहेत ते तुमच्या चॅनलवरती टाकू शकता। म्हणजे फक्त टॉपिक घ्यायचं आहे तुम्हाला, पण तुम्ही काय करता, तुमच्या लेवलचे यूट्यूबर्स जे कोणी असतील त्यांची कॉपी करण्याचा ट्राय करता। तर मित्रांनो, या चुका तुम्ही सुरुवातीला अजिबात करायच्या नाही। त्यानंतर मित्रांनो, नवीन क्रिएटर काय करतो, सगळं काय सुरुवातीपासून परफेक्ट करण्याचा ट्राय करतो। आता मी माझ्या एका मित्राचंच एक्झाम्पल देतो। मित्रांनो, माझ्या एका मित्राचं नाव आहे तुषार शेळके। तर तो काय करतो, तो ट्रॅव्हलिंग म्हणजे जे लोकेशन असतात, एखादे स्पॉट असतात त्या ठिकाणी तो व्हिजिट करत असतो कारण त्याला प्रचंड भटकंतीचा नाद आहे। मित्रांनो, त्याला म्हणजे मंथली जर पगार त्याला 25-30 हजार येत असेल तर तो त्यातील 15-20 हजार फिरण्यातच घालवतो, इतका तो प्रचंड वेड आहे फिरण्याचा। तर मित्रांनो, त्याला मी मागल्या 2-3 वर्षापूर्वी सांगितलं होतं की तू एक YouTube चॅनल काढ, कारण तू इतका विजिट म्हणजे ट्रॅव्हलिंग करतोस, तर तुझं ट्रॅव्हलिंगचं एक्सपेन्सिव्ह म्हणजे खर्च जो आहे तो जरी तुला त्यातून भेटला तरी भरपूर आहे। आणि मित्रांनो, लिटरली 3 वर्ष झालेले आहेत हे गोष्ट त्याला सांगून त्याने अजूनही चॅनल स्टार्ट केलं नाही। कारण जेव्हा पण मी त्याला सांगत होतो त्यावेळी तो फक्त मला इतकंच बोलायचं, मला व्हिडिओग्राफी चांगली शिकायचे, सिनेमॅटिकग्राफी चांगली शिकायचे आणि एडिटिंग स्किल चांगलं इम्प्रूव्ह करायचं आणि त्यानंतर मी YouTube चॅनल चालू करणार आहे। म्हणजे जो पण मी व्हिडिओ टाकेन सुरुवातीला तो अगदी परफेक्टच व्हायला हवा। कारण मित्रांनो, त्याच्याकडे गोप्रो आहे, त्याच्याकडे ड्रोन कॅमेरा आहे, त्याच्याकडे चांगले DSLR कॅमेराज आहेत, त्याच्याकडे एडिटिंगसाठी लॅपटॉप आहे, सर्व गोष्टी त्याच्याकडे आहेत। पण त्याने मित्रांनो स्टार्ट केलेलं नाही अजूनही, कारण तो परफेक्ट करण्याच्या नादात तो 3 वर्ष त्याने अशीच घालवलेली आहेत। ठीक आहे मित्रांनो, कारण त्याने इतक्या जागी व्हिजिट केलेलं आहे, जर तुम्ही त्याचे गड किल्ले फिरलेले त्याच्या इन्स्टा प्रोफाईलवरती जाऊन बघितलं तर अगदी 100+ त्याने आजपर्यंत गड किल्ले पण फिरले असतील, इतकं तो ट्रॅव्हलिंग करतो। पण मित्रांनो, त्याने जर त्यावेळी स्टार्ट केला असतं, जसं आहे तसं स्टार्ट केलं असतं तर मित्रांनो त्याला चांगल्या प्रकारे त्याच्या चॅनलची ग्रोथ पण झाली असते। कारण कसं असतं मित्रांनो, तुम्ही सुरुवातीलाच परफेक्ट होण्याच्या नादात तुम्ही व्हिडिओज टाकत नाही, तुम्ही काय करता, मला हे परफेक्ट नाही जमत, हे आधी मी शिकतो, ह्यात परफेक्ट झालो की नंतर मी व्हिडिओ टाकतो। मित्रांनो, तसं सुरुवातीला अजिबात करायचं नाही, कारण सुरुवातीला तुम्हाला ऑडियन्स म्हणजे तुमच्याकडून ऑडियन्सला कुठल्याही प्रकारचं एक्सपेक्टेशन नसतं की तुम्ही असाच व्हिडिओ टाकायला पाहिजे। तुम्ही जसा आहे तसा व्हिडिओ टाकत चला, पण
1 नंबरच्या व्हिडिओपेक्षा 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये थोडीफार इम्प्रूव्हमेंट करा, 2 पेक्षा 3 मध्ये थोडीफार इम्प्रूव्हमेंट करा. एक पायरी चालत जर तुम्ही वरती गेला तर तुम्ही परफेक्ट जे आहे ते होऊ शकता. बरेच क्रिएटर आहेत मित्रांनो, त्यांना एडिटिंग वगैरे येत नाही, तर ते काय करतात, मी आधी एडिटिंग शिकतो, नंतर मी यूट्यूबचं नॉलेज घेतो, नंतर मी व्हिडिओ एडिटिंग करायला शिकतो परफेक्ट, नंतर मी बोलायला शिकतो, व्हिडिओ शूटिंग करायला शिकतो. असं शिकतो करण्यातच मित्रांनो ते त्यांची पूर्ण जे आहे ती लाईफ बर्बाद करून टाकतात आणि तिथे त्यांची यूट्यूब जर्नी स्टार्ट होण्याआधीच संपलेली असते. तर ह्या चुका मित्रांनो करायच्या नाहीत. तुम्ही पहिल्यांदा तरी यूट्यूब चॅनल काढला पाहिजे आणि यूट्यूब चॅनल काढून जसे जमतायत तसे व्हिडिओज हळूहळू टाकत गेलं पाहिजे. जसं तुम्ही हळूहळू व्हिडिओज टाकत जाल तसं तुम्ही परफेक्ट होत जाल. कारण मित्रांनो सुरुवातीला कुणीही परफेक्ट नसतो. माझे देखील ओल्ड व्हिडिओज तुम्ही जाऊन बघू शकता. मला देखील बोलण्याचं स्किल अजिबात नव्हतं आणि आता मित्रांनो मी फक्त माइंडमध्ये स्क्रिप्ट ठेवतो. त्यामध्ये मित्रांनो जसं माझ्या डोक्यामध्ये येतात शब्द तसे मी बोलत जातो, कारण मला कॅमेरा फेस करायची सवय झालेली आहे. मित्रांनो तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल, जर तुम्ही फेस कॅम व्हिडिओ शूट करत असाल, तुम्ही आधी तर संपूर्ण तयारी केलेली असते आणि ते तुम्ही व्हिडिओवरती बोलणार असता. जेव्हा रेकॉर्डिंगला बसतं तेव्हा तुम्हाला अगदी घाम फुटायला चालू होतो, कारण हे प्रत्येक क्रिएटरच्या लाईफमध्ये होत असतं. सुरुवातीला मित्रांनो कुणीही परफेक्ट नसतं, प्रत्येक वेळी घाम फुटतो, बोलताना शब्द सुचत नाहीत. तर ह्या मित्रांनो गोष्टी प्रत्येकाच्या लाईफमध्ये होत असतात. त्यातूनच तुम्हाला थोडं इम्प्रूव्ह करत जायचं आहे. सो त्यामुळे मित्रांनो तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन करायचे आणि रेग्युलर व्हिडिओज टाकायचे. परफेक्शनच्या नादाला अजिबात लागायचं नाही. पुढची मित्रांनो चूक असते ते म्हणजे आपल्या चॅनलवरती 50-100 सबस्क्रायबर झाले की आपण लगेच आपल्या मित्रांना सांगतो की माझा एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्यावरती मी व्हिडिओज टाकतोय आणि माझे 100 सबस्क्रायबर सुद्धा झाले. जर मित्रांनो तुम्ही 10 मित्रांना हे सांगितलं तर त्यातील 5 मित्र असे असतात जे तुम्हाला हसतात, काही 100च केलेत फक्त, कधी तुझे 1000 व्हायचे, कधी तुझं चॅनल मॉनिटाईज व्हायचं, कधी तुला पैसे यायचे. हे डिमोटिवेट करणारे 50% लोक असतात आणि राहिलेल्या 50%मधील 40% लोक म्हणतात हां चांगली गोष्ट आहे, आम्हाला पण तुझ्या चॅनलची लिंक दे, आम्ही पण व्हिडिओ बघत जाईन. आणि मित्रांनो इथंच तुम्ही फसता. तुम्ही त्या लोकांना तुमच्या चॅनलची लिंक देतात, ते 1-2 व्हिडिओज बघतात आणि नंतर तुमचे व्हिडिओ बघणं सोडून देतात. पण त्यातील एखादाच मित्र असा असतो तो तुमचे व्हिडिओज रेग्युलर बघतो मित्रांनो, आणि तुम्ही अशाच एका मित्रापर्यंत फक्त व्हिडिओची लिंक शेअर करायचे. त्या 9 लोकांपर्यंत अजिबात शेअर करायचे नाही. त्या 9 लोकांपर्यंत जर तुम्ही तुमच्या चॅनलची लिंक शेअर केली तर तुम्ही तिथं डिमोटिवेट पण होणार आहात आणि तुमचं चॅनल तिथंच ग्रो व्हायचं थांबणार आहे. तुम्ही मित्रांनो त्या एका मित्राला तुमच्या व्हिडिओची लिंक पाठवा, त्याला बोला माझ्या काही चुका होत आहेत, त्या चुका मला सांग, माझ्या व्हिडिओमध्ये कुठं कमी वाटत असेल तर मला सांग. इतक्यासाठीच तुम्ही व्हिडिओ त्याला पाठवायचे आणि माझा व्हिडिओ तुला कसा वाटतोय, मी आणखीन काय सुधारणा केल्या पाहिजेत किंवा आणखीन तुझ्या डोक्यात कुठला म्हणजे कॉन्सेप्ट असेल तर तो मला सांग, त्यावरती मी व्हिडिओज बनवतो. असं जर मित्रांनो तुम्ही तुमच्या 1-2 मित्रांना जर सांगितलं तर तिथून तुमच्या चांगल्या प्रकारे कॉन्टेंट तुम्हाला सापडतील आणि जो पण तुम्ही व्हिडिओ बनवताय त्यात चुका होत आहेत त्या चुका तुम्ही इम्प्रूव्ह करू शकताय. त्यानंतर मित्रांनो यातच आपली पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे ज्या तुम्हाला चुका तुमच्या मित्रांकडून समजतात त्या चुकांवरती तुम्हाला काम करायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, दररोज एक तुम्ही व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाठवायचे, त्यातील चुका काय आहेत ते मला चुका सांग म्हणायचे. चुका तुम्ही एका वहीमध्ये लिहून ठेवायचे आणि त्या चुका मित्रांनो परत तुमच्या मित्राला व्हिडिओ पाठवल्यानंतर त्या चुका परत रिपीट होता का म्हणायचं. जसं की पहिल्यांदा जर तुमचा व्हिडिओ म्हणजे मित्र म्हणला व्हिडिओमध्ये तुमच्या या ठिकाणी तुझा थोडासा पार्ट बोरिंग वाटतोय किंवा या ठिकाणी थोडासा तुझ्या एक्सप्रेशनमध्ये सुधार कर, तर मित्रांनो ती चूक परत तुमच्या मित्राने तुम्हाला सांगितलं नाही पाहिजे. 2ऱ्या 3ऱ्या किंवा 10व्या व्हिडिओ नंतर सांगितलं नाही पाहिजे की तुझी परत ही चूक होते. तर त्या चुका मित्रांनो तुम्ही सुधरत गेला तर तुम्ही हळूहळू परफेक्ट होत जाता. नंतर एक दिवस असा येईल मित्रांनो की तुमचा मित्र म्हणणार आहे आजचा व्हिडिओ एकदम परफेक्ट होता, यामध्ये कुठल्याही प्रकारची चुकी नाही. आणि तिथून पुढे मित्रांनो नंतर तुमच्या जे आहे ते तुमच्यात कॉन्फिडन्स चांगल्या प्रकारे येऊ शकतो आणि तिथून तुमच्या यूट्यूब जर्नीची चांगली सुरुवात होऊ शकते. तिथं तुमचा टर्निंग पॉईंट भेटू शकतो. आणि मित्रांनो सगळ्यात लास्टचा पॉईंट आहे आणि तो सगळ्यात माझा फेवरेट आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन करत नाही कोणीही. कारण मित्रांनो काही लोक काय करतात, दररोज एक व्हिडिओ टाकायचं ठरवतात, 8-10 दिवस व्हिडिओज टाकतात आणि नंतर मित्रांनो आठवड्याभर गॅप घेतात, नंतर परत तावातावाने आणि 8-10 व्हिडिओज टाकतात, परत आणि आठवड्याभर गॅप घेतात. तर याला मित्रांनो कन्सिस्टन्सी म्हणत नाहीत. कन्सिस्टन्सी मेंटेन करणं म्हणजे काय, तुम्हाला जर शक्य होत नसेल डेली व्हिडिओज टाकायचं, तुम्ही एकाड-एक दिवस व्हिडिओज टाकू शकता. जर एकाड-एक दिवस पण शक्य होत नसेल, 2 दिवस थांबा, 3ऱ्या दिवशी व्हिडिओ टाका, 2 दिवस थांबा, 3ऱ्या दिवशी व्हिडिओज टाका. ही मित्रांनो कन्सिस्टन्सी, याला कन्सिस्टन्सी म्हणतात. जर तुम्ही 2 दिवस गॅप ठेवून 3ऱ्या दिवशी व्हिडिओ टाकत असाल तर तुमच्या महिन्यामध्ये 10 व्हिडिओज पाहिजेत आणि तुम्ही प्रत्येक 2 दिवसातून एक व्हिडिओ टाकत गेला पाहिजे. तर याला मित्रांनो कन्सिस्टन्सी मेंटेन करणे म्हणतात. आणि असं नाही की आज एक टाकला, उद्या दुसरा दिवस गॅप ठेवला, 3ऱ्या दिवशी टाकला, 4थ्या दिवशी टाकला, 5व्या दिवशी परत 2 दिवस गॅप ठेवला. असा गॅप जर पडला तर मित्रांनो यूट्यूब अल्गोरिदमला तुमच्या कॉन्टेंटमध्ये जे आहे ते किंवा तुमच्या चॅनलच्या कन्सिस्टन्सीमध्ये जे आहे ती पूर्णपणे ढवळाढवळ झाल्यासारखी वाटते. तिथं तुमच्या व्हिडिओचे जे आहे ते ऑर्गॅनिक ट्रॅफिक जे येणार असतं ते ऑर्गॅनिक ट्रॅफिक यायला बंद होतं.
कारण मित्रांनो तुम्ही एक एक्झाम्पल घ्या, कुठल्याही क्षेत्रात जाऊ, कन्सिस्टन्सी नसेल तर तुम्हाला सांगतो, समजा तुम्ही जॉबवरती आहात, तुम्ही 1 दिवस कामावर जाताय, 4 दिवस कामावर जात नाही आणि मित्रांनो परत तुम्ही 2 दिवस सुट्टी घेताय, परत 2 दिवस कामावर जाताय, 2 दिवस सुट्टी घेताय, तर कुठल्याही कंपनीचा बॉस तुम्हाला कामावरून काढून टाकणार आहे. तसंच सेम यूट्यूबचं आहे, तुम्ही जितक्या चांगल्या कन्सिस्टन्सीने काम करत जाल तितकं मित्रांनो तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचा जो आहे तो रिझल्ट भेटत जाणार आहे. आणि बरेच लोक हे पण मला विचारतात की आम्ही स्टुडंट आहे, आम्ही कशा प्रकारे टाइम मॅनेजमेंट केली पाहिजे. मित्रांनो कितीही मोठा स्टुडंट असला तर तो 24 तास कधीही काम करत नाही किंवा स्टडी करत नाही. 2 ते 4 तास मित्रांनो भरपूर आहेत तुम्हाला यूट्यूबवरती काम करण्यासाठी. मी हे नाही म्हणत की तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल तर तुमचा 4 तासामध्ये कॉन्टेंट शोधून, कॉन्टेंट शूट होऊन तो कॉन्टेंट तुम्ही एडिट करून यूट्यूबवरती अपलोड करू शकता. हे माझ्यासारख्या क्रिएटरला मी करू शकतो, कारण माझं तितकं प्रॅक्टिस आहे, मी तितक्या फास्ट काम करू शकतो आता. पण मित्रांनो तुम्ही नवीन क्रिएटर असाल, 4 तास जरी तुम्ही म्हणजे तुमच्या कॉलेज लाईफमधून स्टडी करून किंवा जॉबमधून जर 4 तास किंवा 2-3 तास जरी तुम्हाला भेटत असतील तर 3 दिवसाचे 3 तास म्हणजे 9 तास झाले. 3 दिवसातून एक व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच बनवू शकता. तर अशा प्रकारे टाइम मॅनेजमेंट करून तुम्ही मित्रांनो कन्सिस्टन्सी तुमची मेंटेन करू शकता आणि चॅनलला ग्रो करू शकता. आय होप तुम्हाला समजले असतील नवीन यूट्यूबर कुठल्या प्रकारच्या चुका करतो आणि अयशस्वी होतो. तुम्ही यातील मित्रांनो या सर्व चुकांवरती काम करा आणि तुमचा चॅनल देखील लवकरात लवकर नक्की ग्रो होईल. भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि डिस्क्रिप्शनमधील प्रो यूट्यूबर सिरीज नक्की बघा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.